मित्रांनो, आज आपण सुलतानपूर या गावी आहोत. साहेब, आपलं नाव? सुधाकर एडसीकर. अच्छा, बरं, काय वाटते तुम्हाला, महायुतीचं सरकार आवडेल का महाविकास आघाडी तिसरंच? महायुती फक्त. काका, आपलं नाव? शिवाजी वाचू राठोड. अच्छा, कुठलं आहे आपण? गोवर्धननगर. हा? गोवर्धननगर. अच्छा काका, आपल्या सोबत आपण किती वर्षापासून व्यवसाय करताय? हे जवळजवळ त्याला झाले 35-40 वर्ष व्हावं लागली. 40 वर्ष. 40 वर्षापासून. बरं, मतदान किती वेळेस केलेलं आहे आतापर्यंत? मतदान का? मतदान नाही घेतलं. हा, तसे मतदान सांगा बाबा, तेव्हा मतदान चालू आहे. 18 वर्ष झालं तेव्हापासून. 18 वर्षापासून ते मतदान करतायचं. साहेब, आपलं नाव? महादेव आंबेकर. अच्छा, बरं, काय वाटते तुम्हाला की या मतदारसंघामध्ये विकास कसा पाहिजे? विकास जसा पाहिजे तसा झाला नाही. झाला नाही. पण नेमकं कारण काय असू शकते त्याला? कारण काय, आता हे तुम्ही पाहा, तुम्हाला सावकार झाला की विकास आपल्या गावात? हो ना, झालाच नाही ना. बोल झाला. मग पण त्याला कारण काय असू शकतं? कारण काय, आता ते सरकार, आता माणसं नाही, माणसं तर चांगले आहेत ना. कोटी रुपये आले नाही ते. कुठं आले? लोकांना म्हणतात पेपर बाज्या होतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाला येतात. पेपरवाले असेल, आमचं नाही आले. नाही, तुमच्यापर्यंत कसे येणार हो? त्याला रोडचा विकास असेल, कुठे दुसरा विकास असेल. झालाच नाही. तुमच्याकडे कसा येईल तो आमच्याकडे नाही येत. आमच्या गावात नाही आला रोडचा. गाव जागी रोड पाहिजे, जागी वाट पाहिजे, गड्या पाहिजे, सगळं. बरं, मग काय वाटतंय तुम्हाला की मग कसं सरकार आवडेल तुम्हाला? चांगलं सरकार पाहिजे आम्हाला. आता येणारं सरकार महाविकास आघाडी आवडेल. अच्छा, मित्रांनो, हा एक झिरो ग्राउंड रिपोर्ट आहे. आज आपण या सुलतानपूर गावामध्ये आहोत. किसन सुरसे. अच्छा, बरं, कुठनं आहात आपण? सुलतानपूर. पण काय वाटतंय तुम्हाला की या मतदारसंघामध्ये विकास कसा पाहिजे? विकास, चांगला विकास करणारं सरकार पाहिजे आम्हाला. चांगला विकास करणारं सरकार पाहिजे. पण लोकप्रतिनिधी कसा निवडून द्याल तुम्ही? चांगला, जो आम्हाला चांगला वाटेल तो निवडून देणार आम्ही. पण या विविध योजना आहेत, या सरकारने काढलेल्या आहेत, कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी येतोय, त्याबद्दल आपलं मत काय? निधी येतो पण पूर्ण जनतेपर्यंत नाही पोहोचत. नाही, काही तांत्रिक अडचणी असू शकतात ना. 1500 रुपये वाढवले समजा, म्हणजे लाडक्या बहिणीला दिले, तर महागाई किती झाली. बरं, मग तुम्हाला बदल पाहिजे काय? हा, बदल पाहिजे. मित्रांनो, ही जनता आहे, जनतेला बदल पाहिजे. आपण बघतो या ठिकाणी थेट ग्राउंड रिपोर्ट. काका, तुमचं नाव? त्यांना नाही बोलायचं, कारण की ते भीतात. कारण की काय आहे, ते तिकडे त्यांचा व्यवसाय करतात. धन्यवाद. काही सुज्ञ जनता आहे, सुज्ञ मतदार आहेत. लोणार या गावामध्ये आहोत आणि लोणार गावचा विकास आणि पर्यटन स्थळाला किती किती निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि आणखीन काय अपेक्षित आहे हे जनतेकडून आपण थेट या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतोय. आपलं नाव? मंथन टाकणी. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी पाहिजेत? रायमुलकर साहेब सरकार पाहिजे. रायमुलकरांनी विकास केलेला आहे का या मतदारसंघामध्ये? भरपूर विकास झालेला आहे. आपण या व्यावसायिकांना या ठिकाणी भेट दिलेली आहे, कारण की आपला प्रापंचिक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी व्यवसाय महत्वाचा असतो. कारण की घरदार सोडून या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी संसाराचा गाडा ओढण्यासाठी हे या ठिकाणी बिचारे या ठिकाणी काम करतायत. परंतु काम करत असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय, आपल्या गावाचा सुद्धा या ठिकाणी विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी ध्येय महत्वाचं आहे. आणि आहे काही जागृत मतदार आपल्या सोबत आहेत. सर, आपलं नाव? शंकर तनपुरे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला लोणार सरोवरांच्या संदर्भामध्ये 2 शब्द काय सांगणार? सध्या तर ठीक आहे, ठीक आहे, जसं आहे तसं पहिल्यापेक्षा जरा बरं आहे. अच्छा, बरं, विकास कसा पाहिजे तुमच्या गावामध्ये? विकास जसा पाहिजे तसा चालू आहे, हळूहळू चालू आहे. चालू आहे. काही विद्यार्थी आहेत. आपण किती वर्गाला जात आहे? 12th. पण काय वाटतंय तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने कसे पावलं उचलावी? आम्हाला तर वाटतंय की शिक्षणाच्या संदर्भात चांगले पावलं उचललेले आहेत मोदी सरकारने, पण अजून देखील काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे. पण तुझं ध्येय काय आहे? शिक्षण झाल्यानंतर, संपल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये झेप घेणार तू? मी पोलीस भरतीमध्ये. बरं, पोलीस मध्येच का? नेमकं कारण काय त्याला? कारण की हे जे सिस्टम करप्ट झालेलं आहे याला सुधारायची प्रयत्न मी करणार आहे. हे दारू वगैरे हे सरकारने बंद करावं माझी अशी इच्छा आहे. ते काही कोणी करत नाही, तर मला वाटतंय मी जर भविष्यात झालो तर मी काहीतरी करू शकेल. मित्रांनो, हा जनतेचा कौल आहे, परंतु विद्यार्थी सुद्धा म्हणतायत की कुठेतरी ही सिस्टमला या ठिकाणी बदलण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. कारण शालेय विद्यार्थ्यांचं जीवन या ठिकाणी कुठेतरी ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी असतंय. हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही लोणार या गावामधला आहे.
सुलतानपूर या ठिकाणी आहोत आणि काका आपलं नाव? मनोहर हरिभाऊ पनार. अच्छा, कुठून आलात आपण? आपण माझं गाव हेच आहे. हेच आहे का? बरं, काय वाटतंय तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवाय? हा हे खरात सिद्धार्थ खरातवानी पाहिजे आणि उद्धवराव ठाकरेचं सरकार पाहिजे. उद्धवराव ठाकरे. बरं, याला कारण काय? याला कारण काय आहे? वातावरण खराब असल्यामुळे आतापर्यंत हे सरकार जे आलं साऱ्या देशात विष पेरून टाकले यांनी. तुमचे आमचे भांडणं लावले, तुमचे आमचे संबंध वाईट करून टाकले आणि महागाई वाढवली, हो, आणि दुनिया भिकल लागायची वेळ आली आहे सर. कोटी रुपयाचा विकास या ठिकाणी दिसतोय, विविध योजना सुद्धा येतात, त्याच्यावर काय मत करणार? तर मग हे यांनी आतापर्यंत अंमलात खर्चच केला नाही तो निधी आलेला नाही. काय सांगणार साहेब? आपलं मत कशाला जाणार या ठिकाणी? महाविकास आघाडी का महायुती का वंचित? महाविकास आघाडी. पण नेमकं कारण काय सर? जे सोयी सुविधा पाहिजे होत्या ते झाले नाहीत आतापर्यंत. यांना खूप वेळ चान्स दिला. अच्छा, आपण कोणत्या गावचे? मी याच गावचा. अच्छा, बरं, आपलं काय वाटतं या गावचा विकास कसा व्हायला पाहिजे? जे शिक्षण सुविधा पाहिजेत, जे पाण्याचे सुविधा पाहिजेत, लाईटचं पाहिजेत, जे रोड पाहिजे ते रोड झाले नाहीत. काही सुविधा तर झाल्या नाहीत तिथे. मित्रांनो, ही जनता आहे आणि जनतेचं मत आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. दुसरे पण सुलतानपूर या गावी आहोत आणि सुलतानपूर मध्ये काही शालेय विद्यार्थी आपल्याला दिसलेले आहेत, कारण की त्यांचं सुद्धा या ठिकाणी मतदान या ठिकाणी चालणार आहे. लोकप्रतिनिधी कसा पाहिजे जेणेकरून या ठिकाणी या मेहकर मतदारसंघातील सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी मतदारांचा आहे असं वाटतंय. आपण घेतोय झिरो ग्राउंड वर रिपोर्ट. ताई, आपलं नाव? दिव्या निर्वळ. अच्छा, बरं, काय शिकताय आपण? आम्ही होमिओपॅथी फर्स्ट इयरला आहे. अच्छा, फर्स्ट इयरला. आपण मतदान चालतंय ना? हा, चालतंय. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला की शालेय शिक्षणासंदर्भामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विकास सरकारने करावा? सर, म्हणजे हॉस्टेलचे आणि याचे रेट्स पण त्यांनी कमी करावे, ज्यांना म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा शिक्षणाचा फायदा घेता यावा. कारण की जे मोठे लोक आहेत ते तर पैसे भरून करू शकतात, पण आमच्या सारख्यांनी नाही ना हे करू शकत. मित्रांनो, शालेय विद्यार्थिनी आहे आणि शालेय विद्यार्थिनी त्यांचं असं म्हणता आलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी शिक्षणाची फी मध्ये सुद्धा या ठिकाणी सवलत दिल्या गेली पाहिजे. डिग्री असते आणि डिग्रीच्या सुद्धा या ठिकाणी खर्च या ठिकाणी कमी झाला पाहिजे. आपल्याला काय वाटतं की लोकप्रतिनिधी कसा आवडेल आपल्याला या ठिकाणी? की जो आपल्यासाठी चांगला राहील, म्हणजे सर्व सोय सुविधा उपलब्ध करून सर्वांचा विचार करेल असा लोकप्रतिनिधी हवा. अच्छा, मित्रांनो, हे एक समावेशक या ठिकाणी काम आहे. आपण या सुलतानपूर गावाला भेट दिलेली आहे. ओके, थँक्यू मॅडम. सुलतानपूर या गावी आहोत आणि सुलतानपूर मध्ये कशा पद्धतीने विकास झालेला आहे आणि लोकांना काय अपेक्षा आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. सर, आपलं नाव? माझं नाव मयूर पोदाडे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला कशा प्रकारचा लोकप्रतिनिधी आवडेल आपल्या मतदारसंघामध्ये? आम्हाला तर महायुतीच पाहिजे. ही जनता आहे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये. आम्ही ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी देतोय. आपण या ठिकाणी दुसरे काहीतरी या ठिकाणी मतदार या ठिकाणी आहेत. सर, आपलं नाव? सर, आपलं नाव? सचिन. अच्छा, बरं, कुठून आला आता? मेकर. बरं, काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये विकास कशा पद्धतीने पाहिजे? मतदारांसाठी एक मिनिट, मतदारांसाठी विकास पाहिजेतच, पण जी अपेक्षा आहे की युवा लोकांना की नोकरी पाण्याच्या मागील जे राजकारणी राहिले, मी कोणाचं पर्सनली नाव घेणारच नाही, कारण कदाचित त्यांच्या हाती नसावं. युवा लोकांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या नाहीत, सोयाबीनला भाव नाही, सिलेंडरची किमती आज गगनाला भिडल्यात, म्हणजे महागाई जास्त झाली. महागाई झाली. पण विविध योजना तर त्यांनी काढलेल्या आहेत, योजनावर लोक खुश आहेत. विविध योजनावर खुश आहेत, पण त्या योजना कुठून आल्यात? सरकारी तिजोरीतूनच. कोणी कोणाच्या घरून तर काही दिलं नाही. ठीक आहे, बदल नक्की हवाय, पण चांगल्या पॉझिटिव्ह बदल हवाय. असं नाही की कोणी विद्यमान आहेत ते चुकीचे आहेत, नाही, कदाचित त्यांच्या हाती काही नसेल, कदाचित असं असावं किंवा येणारे आता जर त्यांच्या हाती नसेल तर पुढच्या वेळेस येणारा चेंज करायला काय हरकत नाही. जर यांच्या हाती मागचे 15 वर्ष जर जनतेने दिलं, हे मी माझ्या पर्सनली बोलत नाही, जनतेचा हा आवाज आहे. आपण मित्रांनो, हा जनतेचा आवाज आहे, मतदारांचा आवाज आहे. कुठेतरी या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी जे जे या ठिकाणी विकास करेल त्याला मत या ठिकाणी जाणार आहे. बोलतात काय नाही, पण तुमचं नाव सांगा साहेब, नाव सांगा. नाव पंडित चंदेरे. अच्छा, बरं, किती वर्षापासून व्यवसाय करताय? हा व्यवसाय तर 40 वर्षापासून करतो. बरं, 40 वर्षापासून आपली उपजीविका ह्याच व्यवसायावर आहे का? याच व्यवसाय. पण काय वाटतंय तुम्हाला, सरकारने काही स्कीमा वगैरे दिल्या तुमच्या समाजाला? सरकार दिल्यात ना, पण कोणकोणत्या स्कीमा दिलेल्या आहे आतापर्यंत? स्टॉलच्या दिल्या. बरं, तुमचा कोणता फायदा झालेला आहे स्कीमच्या माध्यमातून? आता काहीच नाही सध्या समजा. हा? फायदा हेच आपला व्यवसायाचा.
बरं मग हवा कोणाची या मतदारसंघामध्ये? हे सध्या काहीच सांगू शकत. हे सध्या काहीच सांगू शकत नाही, कारण की त्यांना फक्त मित्रांनो व्यवसाय करायचा आहे. 12 बलुतेदार घटक आहे आणि 12 बलुतेदार हा समाज फक्त सेवेमध्ये या ठिकाणी राहिलेला आहे असं या ठिकाणी दिसतंय आणि खरोखर तो सेवाच करतो. सर आपलं नाव? ते बोलत नाहीत. ही सुलतानपूरची जनता आहे मित्रांनो. सर आपलं नाव? राम लोखंडे. अच्छा बरं, काय करताय आपण? मंडप व्यवसाय, मंडप डेकोरेशन. मंडप डेकोरेशन किती वर्षापासून करताय? 3-4 वर्ष झाले. बरं 3-4 वर्षातला एखादा अनुभव काय सांगणार? काय व्यवसाय चांगला आहे का खराब आहे? व्यवसाय तर माझ्यासाठी खूप चांगला आहे. बरं मग नोकरीला का लागला नाही आपण? सर मला नोकरी करायचीच नव्हती, फक्त व्यवसाय करायचा होता. पण काय वाटते तुम्हाला की व्यवसायाच्या संदर्भामध्ये सरकारने विविध स्कीमा या ठिकाणी काढतात, त्याच्याबद्दल काय मत व्यक्त करणार? सरकारने जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. करायला पाहिजे. बरं मग वारं कोणाचं आहे या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघात सध्या तरी काही सांगता येणार नाही. म्हणजे संमिश्र आहे का? महायुतीचं का महाविकास आघाडी का वंचित? वंचितचं नाही, पण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच फाईट आहे. दोन्ही याच्यामध्ये संमिश्र वातावरण या ठिकाणी दिसतंय. आपण आता थेट या ठिकाणी जनतेलाच विचारूया. आता आणखीन पुढे जातोय आपण आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. मित्रांनो आपण बघतो या सुलतानपूर गावामधली जनता काय म्हणते आणि मतदारांचा कौल कसा आहे आणि हवा कोणाची आहे आणि कशाला मत ते देणार आहेत आणि विकास जनतेला कसा पाहिजे. काय वाटतंय साहेब तुमचं नाव? माझं नाव साईनाथ भीमराव डुबे. अच्छा, कुठं राहत आहे? सुलतानपूर. पण काय वाटतंय तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? लोकप्रतिनिधी काम करणारा पाहिजे, मन मिळावं पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजेत गोरगरिबाचे. इथं मोठाले लोकांचे कामं होतात, गोरगरिबाचे कामं होत नाहीत. पण इथे काय विकास झालेला आहे? काही इथं विकास नावाचं काही झालं नाही. पण का झालं नाही? तुम्ही दार का थोटवलं नाही लोकप्रतिनिधी? 15 वर्ष झाले इथं कोणताच विकास नाही. स्वतःचा विकास उरायला नेते मंडळीचा. अच्छा बरं, काय वाटतंय मग पलटून सरकार पाहिजे काय? यावेळेस जरा चान्सेस उलटेच आहे, वारे उलटे व्हायला लागलेत. बरं बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काय सांगणार? महागाई, बेरोजगारी, भरपूर महागाई वाढलेली आहे, भरपूर बेरोजगारी आहे. इथं कोणते व्यवसाय उद्योग धंदे नाही, व्यवसाय नाही. शेतकऱ्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्याबद्दल तर फार परिस्थिती हलाखीची आहे. सोयाबीनला भाव नाही, लोकांना सोयाबीन होऊन नाही राहिल्या. बरं तुम्ही काय काम करताय? माझी हॉटेल आहे. ही हॉटेल आहे का? बरं व्यवसाय या ठिकाणी करत असताना बरेचशा या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील. भरपूर अडचणी निर्माण होतात. बरं सरकार तर म्हणते की व्यवसायाला चालना द्यावी, काय वाटतंय तुम्हाला? काहीच चालना देत नाही सरकार. सारे कागदोपत्री चालना आहेत, काहीच नाही. काहीच नाही. सारे कोणत्याही योजना कागदोपत्रीच आहे. आता लोक कोणती योजना आमच्यापर्यंत आली नाही आणि आमच्या गावातही कोणाला भेटली नाही. तुम्ही पुढारी वगैरे तुमचे काही मध्यस्थी मंडळी त्यांना भेटलं नाहीत का? सर्व मंडळीला भेटतो आम्ही. ते चालवाचालीची गोष्टी करतात, कोणीच असं ठाम निर्णय घेत नाही. मित्रांनो ही आहे सुलतानपूरची जनता काय म्हणते. साहेब आपलं नाव? अफसर का पठान. अच्छा बरं, क्या बता सकते हैं ये जो निवडणूक की शुरू है? निवडणूक शांतता में, शांतता में। बरं कौन सा सरकार लाना चाहेंगे आप? अभी तो बता नहीं सकते. 2 पक्ष है, हाँ धनुष्यबान और दूसरा मशाल. हाँ, अब ये दोनों में फाइट है. वंचित भी है ना? वंचित भी है, लेकिन वंचित का हम बोल नहीं सकते. अच्छा लेकिन ये लोगों का गारंटी ले सकते. दोनों में टफ है. अच्छा, पर कौन सा मतदान बोले तो विकास करेगा इस शहर का? विकास बोले तो सर रायमुलकर सर हमारे, अच्छा सिद्धांत सर भी हमारे. ओके हम दोनों को वोटिंग करेंगे. ओके, दो नहीं कर सकते, एक ही कर सकते. दोनों तो सर दोनों को एक मत दे सकते. राईट राईट राईट, बरोबर. करेक्ट. कौन आम्ही तुम्हाला दाखवतोय? रायमुलकर सरचं आम्हाला 100% गॅरंटी आहे. पण तरी बी मशाल हे सोबत, पण सांगता येत नाही सर. मित्रांनो हे संमिश्र वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं. हे आपण थेट या ठिकाणी सुलतानपूर या गावामध्ये आहोत आणि जनतेचा कौल आम्ही जाणून घेतोय. सर आपलं नाव? शेख उबेद. अच्छा, कितने साल से वोट देते आप? मैं 18 साल से वोट 18 साल से वोट देते हैं. पर क्या लगता है 18 साल में आपको कैसा लगा ये सरकार? भी नहीं है सर. क्यों नहीं है, क्या भानगढ़ क्या है? ऐसे नहीं है ना, खाली लेखी कागज पत्र पे हो जाता, आश्वासन देते हैं चल जाते बाहर. अरे ये कोटी रुपए तो है ना इस शहर में. तो कोटी रुपए है, लेकिन कोटी रुपए का तुम विकास बताओ ना. यहाँ काम कौन सा है? तो कुछ नहीं. कुछ भी नहीं ना. सिद्धार्थ करत अच्छा, पर क्यों सिद्धार्थ खरात की क्यों लाना चाहते हैं आप? वो अच्छे आदमी है. अच्छा आदमी है, बोलो सो सीखे हुआ पढ़े हुआ आदमी इसी वास्ते. पड़े हुआ है, वो मंत्रालय में काम करता है, इसलिए वो छोटे गांव या शहर का बड़ा काम कर सकता है. ये शिक्षण की तरह अच्छा रहेगा वो. हाँ शिक्षण के हिसाब से अच्छा रहेगा. हाँ अच्छा रहेगा. और ये जो सुशिक्षित बेरोजगार है, जो शेतकरी वर्ग है, जो किसान भाई है हमारे, उसके लिए भी अच्छा रहेगा. हाँ उसके लिए अच्छा रहेगा. मित्रांनो हा एक ग्राउंडचा रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत देतो. हे सर्वेक्षणचे या ठिकाणी जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा आवाज तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने आहे.
सर हे जे रायमुलकर साहेब आहे हे आमच्या जिल्ह्याचे बरोबर, सिद्धार्थ साहेब जे तालुक्याचे आमचं सुख दुःख ते समजू शकतात, बाकी काहीच नाही. साहेब बी आले सिद्धार्थ साहेब तरी चांगलं आहे आणि ते बी आले तरी चांगलं आहे. सर मित्रांनो, संमिश्र हवामान आहे, आपापलं वातावरण आहे आणि आपण बघतो या ठिकाणी थेट जनतेचा कौल. सुलतानपूर गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी काही प्रवासी बसलेले आहेत. ताई, आपलं नाव काय? अच्छा, नाव काय आपलं? गायकवाड. अच्छा, बरं सर्व्हिसला करताय का? अच्छा, पण काय वाटतंय तुम्हाला की सर्व्हिस करत असताना काही अडचणी वगैरे सरकारच्या बाबतीत काही नाही, सर्व समाधानी आहात? मित्रांनो, हा एक ग्राउंडचा रिपोर्ट आहे. काय वाटतंय साहेब तुम्हाला? कोणतं अच्छा, हवामानाबद्दल काय वाटतंय? वातावरण कसं आहे? हवामान फक्त मोदी हटाव एवढंच हवामान, पण का नेमकं कारण काय? त्याच्यावर निघालाच नाही कोणी. त्यांनी तर रोड चांगले केले, रोडला काय करता खाता का? पण शेतकऱ्यांसाठी वाईट आहे का? शेतकऱ्याला काहीच नाही, मालाला भाव नाही, काय नाही. हा एक जनतेचा ग्राउंड रिपोर्ट आहे. आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी जनतेचा आवाज या ठिकाणी निर्माण करतोय. सुद्धा विचार, तुझं नाव बेटा? वीरेंद्र मुळे. हा? वीरेंद्र मुळे. बरं, किती वर्षाचा आहे तू? 18. 18 वर्षाचा. तू मतदान करणार? नाही. मतदान चालत नाही का सध्या? नाही का? बरं, काय वाटतंय तुला? तू शाळेमध्ये जातोयस का? हो. पण शाळेमध्ये जात असताना या ठिकाणी शिक्षण कसं करावं सरकारने? मोफत करावं का कसं? सरकारनं शिक्षणाकडे पाहावं, कारण आताच्या टायमात शिक्षण जरा बरोबर नाही आहे. आणि मग फक्त एवढंच म्हणणं आहे, सरकार चांगली यायला पाहिजे, कोणती काही आहे ना पण चांगली यावं बस. सर, आपलं नाव काय? गजानन चाकोते. अच्छा, कोणत्या गावचे आपण? सुलतानपूर. पण काय वाटतंय तुम्हाला की या ठिकाणी वरती सरकार कोणतं आवडेल तुम्हाला? महाविकास आघाडी, महायुतीचं का वंचितचं? सरकार कोणतं पण हो, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही, चांगले कामं करायला पाहिजे बस. अच्छा, मित्रांनो, सरकार कोणतंही आले चालेल, फक्त चांगले कामं या ठिकाणी केले गेले पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी जनतेचा आहे. बरं, चालू है. सर, आपका नाम क्या है आपका? मेरा नाम मोहम्मद शेख. क्या काम करते हैं आप? ये बिजनेस है फ्रूट का. पर बिक्री के भाव कैसा है? अभी तो बहुत टाइट है. पर क्यों टाइट है? इसका कारण क्या है? सरकार बदल लाना चाहते हैं? सरकार बदली नहीं भाई. क्यों बदल लाना चाहते हैं? अरे टाइट कितना होगा? वो तो कोटी रुपए ला रहे हैं. हर चीज महंगा हो रहा है ना. क्या कोटी ला रहे? तेल महंगा हो गया, बेसन महंगा हो गया, ये तो योजना ला रहे सिलेंडर हैं. महंगा हो गया. काय की योजना? कुछ नहीं. हर चीज महंगी होगी. किसान के लिए क्या बोलेगे? दो शब्द. किसान क्या है, सोयाबीन बिक्री 2 कम 40 रुपए किलो, ये 40 रुपए पकड़ लो. और खाने का तेल मिल रहा 160 रुपए किलो. क्या लगता है आपको, ऊपर सरकार कौन सा लाना चाहिए? और सरकार तो देखेंगे टाइम पे कौन सा लाना है. तो अरे टाइम के देखेंगे बराबर, लेकिन आप तो जो आपको तुम तो विरोध में बोल रहे हैं ना, आपको क्या लगता है? दिल क्या बोलता है? विरोध की बात देखो, अब तुम महंगे देख लो. नहीं, आपका दिल क्या बोलता है? तो दिल बोलता है भाई सरकार ऐसी लाओ कि जो पब्लिक का विकास करे. सबका विकास हो. सबका विकास और सबका साथ होना, लेकिन सिर्फ बोलने भी होना, मतलब करने भी होना. मित्रांनो, हा एक जनतेचा कौल आहे. जनतेचा रोष कशा प्रकारचा आहे? महागाई सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी रोष आहे. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. विद्यार्थी इकडे या साहेब. तुझं नाव? गौरव विजय काळे. गौरव विजय काळे. कोणत्या शाळेमध्ये जातो? श्री शिवाजी हायस्कूल. पण काय वाटते तुझे शाळेत सर कसे शिकवत आहेत? चांगले बरे शिकवत आहे. संस्था चांगली आहे. हा. पण काय वाटते तुला की सरकारने शिक्षणाबद्दल कसं भावना व्यक्त होणार तुझ्या मनामध्ये? काय करावं शिक्षणाबद्दल? आणखी काय काही सांगू सुविधा? मी, अजून चांगलं शिकवायला अजून सुरुवात करावं त्यांनी. थोडं म्हणजे स्वच्छता राखावं शाळेत. शाळेची स्वच्छता राखा. हा. नाही, स्वच्छता तर असेलच ना काही. हा, थोडीफार आहे, पण अजून झाडं लावा शाळेत. ते कापेले नवे नवे जळले ते. अच्छा, पण कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू उद्याला जर तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर? मी ऍग्रिकल्चर मध्ये समजा. ऍग्रिकल्चर. मित्रांनो, त्याला ऍग्रिकल्चर या ठिकाणी व्हायचं आहे. हा आम्ही तुम्हाला डायरेक्ट झिरो ग्राउंड रिपोर्ट देतोय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेहकर विधानसभा मतदारसंघातील जे लोणार या ठिकाणी जे गाव आहे, ते लोणार या गावामध्ये आपण आहोत आणि पर्यटन स्थळ आहे लोणार मध्ये. त्या पर्यटन स्थळाच्या या गावी आपण आहोत आणि जाणून घेतोय हवा कोणाची आणि मतदारांचा कौल कशा पद्धतीने या ठिकाणी मतदार या ठिकाणी आहे आणि मतदार काय म्हणतोय हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट वर या ठिकाणी दाखवतोय. आता आपण बघतोय हे लोणार आहे, हे गाव आहे आणि इथलं एक क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे आणि कसा कसा लोकप्रतिनिधींनी काय विकास करावा हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. डायरेक्ट झिरो ग्राउंड लेवलवर आम्ही आज या ठिकाणी आपली सर्व प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतोय. काका, आपलं नाव काय? परशुराम कौतिका शिंदे. परशुराम कौतिका शिंदे. कोणत्या गावचे आपण? लोणार. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा आवडेल आपल्याला? काय आता काय सांगावं आता पुढचं. मित्रांनो, ही जनता आहे. जनता या ठिकाणी बोलणार नाही, परंतु जनतेला कशा पद्धतीने विकास पाहिजे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड लेवलवर या ठिकाणी दाखवतोय की या मतदारसंघामध्ये या ठिकाणी झिरो ग्राउंड लेवलवर आम्ही तुम्हाला
मतदारांचा कौल या ठिकाणी दाखवतोय की या मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीने या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे, विकासाचे मत या ठिकाणी कसं मतदान या ठिकाणी मतदान रूपी आपल्याला देणार आहेत, ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि कोणतं सरकार या ठिकाणी बसायला आवडेल हे प्रतिक्रिया आम्ही लोकांच्या या ठिकाणी जाणून घेतोय, जेणेकरून आपल्या गावाचा विकास, आपल्या शहराचा विकास, आपल्या ग्रामीण भागाचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण जो विकास आहे त्या विकासाला मत कशा पद्धतीने या ठिकाणी जनता देणार आहे हे आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवतोय. सर आपलं नाव क्या है? अच्छा, क्या बता सकते हैं कि जो सरकार या है उसके बारे में 2 शब्द क्या कहेंगे? विकास के काम को मत दे रहे इधर, विकास के नाम पे मत दीजिए. ये लोनार पर्यटन का स्तर का जो विकास है अच्छा हुआ है, अच्छा हुआ. पर क्या लगता है आपको कौन सी सरकार लाना चाहेंगे ऊपर? ऊपर तो सरकार जो आएंगी वो आएंगी, अब बता नहीं सकते ऊपर से क्या है. लेकिन ये गाव का विकास अच्छा है. गाव का विकास अच्छा. मित्रांनो, हा एक झिरो ग्राउंडचा रिपोर्ट आहे. आपलं नाव? अशोक इंगोले, अच्छा, पण कुठे राहताय? लोणार. लोणारला राहताय. तर कसं वाटतंय आपल्याला ही जी रणधुमाळी या ठिकाणी महाराष्ट्रामधलं वातावरण कसं वाटतंय? चांगलं चांगलं वाटतंय. पण मतदारांचा कौल कुणीकडे जाईल असं वाटतंय तुम्हाला? कोणत्या सरकारकडे जाईल? महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं का वंचितचं? नाही, वंचित नाही, महायुतीचं होईल सरकार असं. महायुतीचंच का सर? नेमकं कारण काय त्याला? कारण पब्लिक महायुतीच्या मागे जास्त आहे ना. योजना वगैरे भरपूर आहे म्हणून का? हा, नाही योजनेचं काही एवढं नाही, कारण लाडक्या बहिणीमुळे जास्त थोडा फरक पडणार ना थोडा. अच्छा, बरं, शेतकऱ्यांना प्रचंड रोष मिळतोय. तरी 25% असं 25%. मित्रांनो, 50-50% या ठिकाणी येणार आहे. आपण बघतोय आता जनतेचा कौल. काय वाटतंय सर आपल्याला या ठिकाणी हे जे महायुतीचं सरकार या ठिकाणी महागाई जास्त वाढवलेली आहे का महागाई कमी करेल? काय वाटतंय तुम्हाला नेमकं सरकार कोणतं आवडेल वरती? तर महाविकास आघाडीचे सरकार पाहिजे. अच्छा, काहून तर या सरकारनं सोयाबीनले भाव नाही, कापसाला भाव नाही, गॅस वाढला, डिझेल वाढलं, त्याच्यामुळं वर त्याचीच सरकार पाहिजे. बरं, आपल्या या मतदारसंघामध्ये विकास कसा झालेला आहे? काय मत आहे आपलं? काय भावना व्यक्त करणार? विकास जसा पाहिजे तसा काही झाला नाही. हो, जे आता 15 वर्षापासून आमदार आहे, आता जे लोणार पर्यटन आहे त्या हिशोबानं काही नाही, आश्वासन भरपूर दिल्या गेलेलं आहे. कारण की पर्यटन स्थळाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी चांगला विकास व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही का? नाही झाला, ते झाला नाही. मग काय वाटतंय तुम्हाला? दुसरं पलटून सरकार पाहिजे? हा, सरकार तर पलटून येणारच आहे ना. मित्रांनो, हा एक जनतेचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय. आपलं नाव? बालक भगत. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये विकास कसा झालेला आहे? विकासाचा आपल्याला काय माहिती मिळणार त्याचा. मतदान करत नाही का आपण? मतदान करतो आम्ही. मतदान करतोय, पण मग एकंदरीत या ठिकाणी या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? हवा आता आपण सांगावं, दुसरीच हवा निघाव. अच्छा, मित्रांनो, ही जनता आहे. जनतेचं मत या ठिकाणी ती जनता सांगत नाही, परंतु जनता वेळेवर जे करायचं तेच करणार आहे. तर आपल्याला काय नाव सांगते? नौशाद खान. काय वाटतंय आपल्याला? कशा प्रकारचं सरकार या ठिकाणी बसावं वाटतंय वरती? चांगलं आहे. चांगलं बसावं वाटतंय. बरं, युवकांच्या प्रश्नाबद्दल काय सांगणार तुम्ही? युवकांचे जे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत. काहीच नाही सांगणार. काहीच नाही. बरं, काय वाटतं मग त्यांनी काय करावं सरकारने युवकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये? आता त्यांना समजायला पाहिजे का काही ना काही चांगलं करावं म्हणून. चांगलं करावं. लोकांचा जे ते मनात ते चांगलं करावं लागेल त्यांना. आपण बघतोय. आपका नाम क्या है सर? शेख कलीम शेख सलेमान. अच्छा, कितने साल से वोट देते हैं आप? तो जब से पैदा हुए तो 10 साल के बाद देते, 18 साल के बाद. 18 साल के बाद में वोट देना है. कितना वोट होगा आपको आज अंदाजे? कौन जान लग रहा है आपका खाना खाए का क्या खाए वो जानने लगता आदमी. अच्छा, वाह वाह, ये जनता है, ये जनते की आवाज आहे. मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय की जनते हवा कोणाची आणि मतदारसंघामध्ये कसा विकास पाहायचा. काय वाटतं साहेब आपल्याला? कोणतं सरकार आवडेल वरती? सरकार कोणाचे बी असो, गावाचा विकास व्हायला पाहिजे. गावाचा विकास व्हायला पाहिजे. गावातलं बेरोजगाराला रोजगार मिळायला पाहिजे. गावात MIDC उभारण्यात यावं पाहिजे. इथले लोक मुंबईला, पुण्याला, नागपूरला तिकडे कामाला जातात आणि गावातले लोक बेरोजगार फिरतात. काय फायद्याचा कोणी बी आला तर? नाही, पण सरकार तर म्हणते या ठिकाणी व्यवसायाला चालना देत आहेत. कुठं दिले? कोणाला दिले? आहे कोणाला दिले? विचारा नाही तर कोणाला दिले? नाही, असा अंदाज व्यक्त होतोय की मोठमोठे होर्डिंग बोर्ड लावलेलाच आहे की आम्ही या ठिकाणी व्यवसायाला चालना देतोय. ते बोर्डावरच आहे ना, फक्त बोर्डावर दिसायला येते. इकडं गावात एवढं बेरोजगार लोक फिरतात, त्यांच्यासाठी रोजगार आहे का काही?
गावात काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा आवडेल आपल्याला? लोकप्रतिनिधी असा पाहिजे की गावाचा विकास करायला पाहिजे, शिक्षणाकडे त्याचं लक्ष असायला पाहिजे आणि गावात म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट गावात पाणीची समस्या पाणीची समस्या हे सुधारायला पाहिजे. बाकी काय लोकल काय पाहिजे, लाईट, रोड, साफसफाई आणि पाणी, दुसरा काहीच घेणं नाही लोकल. मित्रांनो, हा एक जनतेचा रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आणि आप थेट जातो या ठिकाणी. काका जी, आपका नाम क्या है? काजी आरिफ अली. अच्छा, क्या लगता है आपको ये जो नियोजन शुरू है उसके बारे में दो शब्द क्या कहेंगे हमारे दर्शकों के लिए? हाँ, ये जनता की अब उनके ख्याल के मुताबिक काम करना है, जो हमको पसंद है हम उसको वोटिंग करेंगे. अच्छा, पर आपकी दिल की बात क्या बताते हैं? मैं ऐसा कैसा बता सकता है किसी से आपका आपका दिल क्या बोलता है कि भाई आपका गांव का जो शहर का जो विकास होना चाहिए? हाँ, तो हमारा है मशाल. अच्छा, आपल्याला काय वाटतं सर की आपण या ठिकाणी सुशिक्षित आहात आणि चांगल्या वर्गातून आहात आणि आपल्याला गावाच्या विकासासाठी काय कोणाला मत देणार आपण? महायुती सरकारला, महाविकास आघाडीला का वंचितला? आता विकास हे सगळेच करून राहिले ना. सगळे म्हणतात विकास मी करीन, पण याचं काहीच खरं नाही. पैसा असल्याशिवाय काहीच करू शकत नाही. हे लोकांना लुटालूट चालू आहे. कोणी याला भ्रष्टाचारी म्हणतं, कोणी याला भ्रष्टाचारी म्हणतं. यानं दुसरं काहीच केलं नाही. एकमेकाच्या टिंगला उडवायचं करतात. याचं जे करायचं ते भाषात करतच नाही. हे नुसतं बोलतात की मग ऐसा करूंगा वैसा करूंगा, याच्याबद्दल एकमेकामध्ये टिंगला उडवतात. याने दुसऱ्या एकमेकाच्या टिंगला न उडवताना नुसतं बोलायला पाहिजे. तू काय करायचं, कसं करायचं, काय करायचं हेच बोलायला पाहिजे. हे रिकामे धंदे बोलतात. हे म्हणतात खोके, म्हणतात हे आलं. हे एकमेकाला उडवायचं नाही. एकमेकाच्या मोठेपणा देऊन याने काम करायला पाहिजे. मित्रांनो, स्पष्ट भूमिका या ठिकाणी जनतेची राहिलेली आहे की जनतेचा आवाज आम्ही तुम्हाला दाखवतोय की सरकार कोणतं पाहिजे, तुम्ही ठरवा तुमचा आमदार कोण. आपण बघतोय लोणार सरोवरातलं हे जे गाव आहे एक ऐतिहासिक गाव आहे, परंतु ऐतिहासिक गावामध्ये कशा कशा पद्धतीने या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे आणि विकास काय अपेक्षित आहे हे आपण तरुणांकडून या ठिकाणी जाणून घेतोय. काय वाटतं सर, या ठिकाणी विकास कसा झाला पाहिजे? विकास जो झालेला आहे, आता जे शासन बदललं, आपलं जे बीजेपी शासन आलं तेव्हापासून विकासाची जी लाट आलेली ती माझ्या मते तरी एकदम व्यवस्थित आलेली. आता तुम्ही जर प्रामुख्याने विचारलं की तुम्ही कसं बोलसान की नेमकं बीजेपीचं सरकारनं तुम्हाला बदल काय दाखवला, आता 2014च्या अगोदरचा जर आपण काळ घेतला तेव्हाचे जेव्हा रस्ते जर आठवले तर अंगाला काटा येतो. आता तुम्ही ज्या रस्त्याने आला तो रस्ता पाहून घ्या. पण युवकांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित या ठिकाणी पाठीमागे दिसत आहेत, त्याचं कारण काय? कोणता प्रश्न बोलता तुम्ही? नोकरीवरती असेल वगैरे वगैरे. अच्छा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नोकरीवरती प्रश्न येणारच आहे. सगळे सुशिक्षित झाले, सगळे नोकरीला भेटणार नाही हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. पण रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा याबद्दल पण शासनाने चांगल्या व्यवसायावर जोर दिलेला आहे शासनाने. सगळ्यात जास्त 2014च्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये मोदी सरकारनं ते सांगितलं होतं की उद्योजक बना. आहे. सर, आपलं नाव? विजय मापारी. अच्छा, बरं, आपण सर या ठिकाणी आयुष्यामध्ये किती वेळेस मतदान केलेलं असेल अंदाजे? माझं आतापर्यंत जवळपास 88, 91, 94 पासून चालू आहे. पण हा जो विकास या ठिकाणी दिसतोय तुमच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी असा विकास बघितलाय का आपण? विकासाच्या बद्दल जर म्हणलं तर जे समृद्धी मार्ग झाला, समृद्धी मार्गामुळे की जे आपल्याला शेतकऱ्यांना जे टाळस आहे ते खर्च कमी लागून आणि कमी वेळात आपण मुंबईपर्यंत दूध व्यवसाय असू द्या किंवा भाजीपाला असू द्या आपण नागपूर किंवा मुंबईपर्यंत नेऊ शकतो. अच्छा, बरं, रोडच्या संदर्भामध्ये बोललात आपण, परंतु शेतकऱ्याबद्दल काय रोष व्यक्त होतोय, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी शासनाने कोणते पाऊल कठोरात कठोर या ठिकाणी उचलावं वाटतं आपल्याला? माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांना PM किसान आणि महाराष्ट्र सन्मान योजना 2-2, 4,000 असे वर्षाकाठी 24,000 रुपये भेटतात. त्याच्यानंतर फळ विम्याचे पैसे भेटले, त्यानंतर सगळ्याचे पैसे भेटले. कोणत्याही शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याच सरकारने इथलं दिलं नाही. या सरकारनं कमीत कमी प्रत्येकांना 2-2, 3-3 लाख रुपये मिळाले. बरं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय मत असेल आपल्या? कारण की पूर्वीचं तुमच्या काळाचं शिक्षण आणि ह्या मुलांच्या काळातलं शिक्षण वेगवेगळं आहे, त्याबद्दल काय भावना व्यक्त होत आहेत? माझं एक म्हणणं आहे की शिक्षणामध्ये ज्या मुलींना मोफत शिक्षण दिलं त्या धर्तीवरच मुलांना मोफत शिक्षण देण्याचं सरकारने याच्यावर विचार करावा. सरकारी शाळा डबघाईच येत आहेत असं दिसत आहेत. लोक सुद्धा या ठिकाणी बोलतायत, विरोधक सुद्धा बोलतायत, त्याच्यावर काय भावना व्यक्त होत आहेत? शाळेमध्ये जर म्हणलं तर आज जिल्हा परिषदच्या ज्या शाळा येतात या शाळेचं शिक्षण आतापर्यंत चांगलं आहे, पण लोकांचं जे ओढ आहे CBSE-कडे, तर CBSE-कडे न जाता लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दाखला करून त्यांनी त्यांचं शिक्षण घ्यावं. मित्रांनो, हा एक जनतेचा कौल आहे, जनतेचा ग्राउंड रिपोर्ट आहे. आपका नाम क्या है? आमचा है, मेरा नाम अब्दुल्ला खान पठान है. अच्छा, आप कितने साल से वोट देते हैं? यहाँ से जब से पैदा हूँ, जब से कांग्रेस और इनको वोट दे रहा हूँ. अच्छा, और मैं मशाल को वोट दूंगा, इंडिया आघाड़ी को वोट दूंगा. जब से 2014 में मोदी की सरकार बनी, ये पूरा भारत अपना गुलाम बन गया वापस.
2014 से गुलामी में डाल दिया। अपना महाराष्ट्र को बेच डालने के पीछे पड़े हुए ये लोग। तुम होशियार हो जाओ, सब जनता होशियार हो जाओ और इंडिया आघाड़ी को वोट दो, शरद पवार को वोट दो, उद्धव साहब को वोट दो। विकास तो बहुत हुआ है ना। किधर विकास हुआ है? सब बकवास है। क्या विकास ही है? हा एक जनतेचा आवाज आम्ही तुम्हाला दाखवतोय लोणार या गावामध्ये आहे. डरने वाला नहीं है पठान, ये जो डरने वाला पठान नहीं ओके। मेरे भाइयों सबसे तुम्हारी अपील करूंगा, मशाल को वोट दो, इंडिया आघाड़ी को, पंजे को और अपने तुतारी को, इनको वोट दो। ये बहिर्रोपियों को वोट मत दो मेरे दोस्तों। और शेतकरियों को बचाओ, अपना शेतकरी बचेगा तो अपन बचेंगे, नहीं तो बचने वाले नहीं है। ये मेरा जय हिंद और जय महाराष्ट्र।